चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, हा जो आजचा व्हिडिओ आहे हा आहे पेपर नंबर 4चा दुसरा सेशन आपण या ठिकाणी बघणार आहोत. कालचा जो ट्रेड थिअरीचा सेशन होता हा आपण काल अपलोड केलेला. तर आजच्या सेशनमध्ये आपण बघणार राहिलेले जे आपले 3 आहेत सेशन. सगळ्यात पहिलं वर्कशॉप कॅल्क्युलेशन, त्याच्यानंतर ईडी आणि त्याच्यानंतर ES हे 3 सेशन आपण आता आजच्या या सेशनमध्ये बघणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. तर वर्कशॉप कॅल्क्युलेशनमध्ये पहिला क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेला आहे, हाऊ मेनी मिलीमीटर्स आर देअर इन 1 इंचेस. तर एका इंचीमध्ये किती त्या ठिकाणी मिलीमीटर असतात ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 25.4 mm असतात एका इंचमध्ये. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन विचारलेला, व्हॉट इज द व्हॅल्यू फॉर द स्पेसिफिक हिट ऑफ वॉटर. तर स्पेसिफिक हिट ऑफ वॉटरसाठी त्याची किंमत किती आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. विशिष्ट उष्मा, पाण्याची विशिष्ट उष्मा त्याचा मान किती असतो हे तुम्हाला त्या ठिकाणी, त्याची किंमत किती आहे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तर हा क्वेश्चन विचारला, याची या ठिकाणी आन्सर या क्वेश्चनचं D 1 असते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. समोरचा क्वेश्चन नंबर 3 विचारलेला, व्हॉट आर द 2 क्लासिफिकेशन ऑफ सिस्टम ऑफ युनिट. म्हणजे सिस्टम ऑफ युनिट जे असतात, तर जे तुमचे एकावकी प्रणाली असते सिस्टम ऑफ युनिट्स, त्याची तुम्ही क्लासिफिकेशन किती असतात ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचे असते. त्याचे क्लासिफिकेशन तुम्हाला माहीत आहे की मॅट्रिक्स सिस्टम त्याचे क्लासिफिकेशन असतात, त्या ठिकाणी ब्रिटिश अँड मॅट्रिक्स सिस्टम त्याचे क्लासिफिकेशन असतात, त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल आणि नॉन ग्रॅव्हिटेशनल त्या ठिकाणी त्याचे क्लासिफिकेशन असतात. तर त्याचे क्लासिफिकेशन काय असतात, फंडामेंटल अँड डिरावी युनिट त्या ठिकाणी त्याचे क्लासिफिकेशन असतात. तर या क्वेश्चनचे आन्सर या ठिकाणी D. चला मग समोरचा क्वेश्चन नंबर 4 काय विचारलेला, तर बघून घ्या, व्हॉट इज कॉल्ड मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ दी सबस्टन्स. जर तुम्हाला मास डिवाइड बाय एखाद्या गोष्टीचा मास आणि डिवाइड बाय जर तुम्हाला व्हॉल्यूम काढायचा आहे, तर तुम्ही त्याला काय बोलता, त्याला तुम्ही बोलता घनत्व, किंवा तुम्ही त्याला बोलतो त्या ठिकाणी डेन्सिटी. त्याला वेट नाही बोलत आपण, त्याला आपण मास नाही बोलत, आणि त्याला आपण व्हॉल्यूम बोलणार आहे का, नाही. तर हे याचं D आन्सर. याचे आन्सर काय या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, डेन्सिटी याचे आन्सर आहे. समोरचा क्वेश्चन नंबर 5 विचारलेला, बघून घ्या, व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. आता वॉटरचा त्या ठिकाणी बॉइलिंग पॉईंट काय आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 100 असतो. वॉटरचा बॉइलिंग पॉईंट किती असतो विद्यार्थी मित्रांनो, बघून घ्या या ठिकाणी किती आन्सर 100 हा वॉटरचा बॉइलिंग पॉईंट त्या ठिकाणी असतो. याच्यावर वॉटर त्या ठिकाणी बॉईल होत नाही. ठीक आहे. शेवटचा क्वेश्चन वर्कशॉप कॅल्क्युलेशनमध्ये या ठिकाणी विचारलं तुम्हाला, कन्वर्ट डेसिमल. तुम्हाला डेसिमलचं कन्वर्जन त्या ठिकाणी आलं पाहिजे, त्याच्यावर खूप जास्त प्रत्येक पेपरमध्ये त्या ठिकाणी क्वेश्चन आहेत. त्याचे आन्सर तुम्ही काढू शकता. हा क्वेश्चन एकदा बघून घ्या, त्याचे आन्सर तुमचं हे निघत असेल B, तर तुम्हाला डेसिमल कन्वर्जन त्या ठिकाणी जमलं म्हणून समजा. चला मग आपण सेक्शन नंबर 3 इंजिन ड्रिलिंग सेशन या ठिकाणी बघणार आहे आपण. तर सेशन नंबर 3मध्ये पहिलाच प्रश्न विचारलेला, आयडेंटिफाय द नेम ऑफ द प्रिझम. तर खालचा जो प्रिझम आहे त्याचा तुम्हाला नेम त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायचा, किंवा त्याचा नेम त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे. तर बघून घ्या पहिले डायग्राम काय म्हणते. तर हा प्रिझम पहिले बघून घ्या, हे डायग्राम पहिले एकदा बघून घ्या. हा नवीन क्वेश्चन आहे. तर हा प्रिझम कुठला आहे, त्याला बाजू किती आहेत, 6 बाजू आहेत ना. बघून घ्यायला बाजू किती आहेत, 1 2 3 4 5 6 बाजू आहेत. तर बघून घ्या, ज्याला 6 बाजू असतात त्याला काय बोलतो आपण, हेक्सागोनल प्रिझम असे म्हणतो. त्याचा आन्सर त्या ठिकाणी C या क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी आहे. 6 असल्या म्हणजे हेक्झॅगॉन, 5 असल्या म्हणजे पेंटॅगॉन. 5वाला जर तुम्हाला विचारला तुम्ही त्याला काय बोलणार, पेंटॅगोनल प्रिझम त्या ठिकाणी बोलणार. पहिल्यांदा बाजू किती आहेत, 6 बाजू आहेत, म्हणून तुम्हाला काय बोलणार, हेक्सागोनल प्रिझम. चला समोरचा क्वेश्चन नंबर 2 ईडीचा, विच डायग्राम करेक्टली मार्क इन द सर्कल ॲज पर स्टँडर्ड. ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. चला मग बघा कोणतं विचारलं या ठिकाणी क्वेश्चन. तर विच डायमेन्शन करेक्टली मार्क इन द सर्कल ॲज पर स्टँडर्ड. तर ॲज पर स्टँडर्ड जो सर्कल मार्क केला आहे तो तुम्हाला सांगायचा आहे डायग्राममध्ये. चला बघूया, हे डायग्राम एकदा बघून घ्या. कुठलं सर्कल या ठिकाणी करेक्टली मार्क केलं हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचा आन्सर आहे, करेक्टली आन्सर याचा आन्सर बघून घ्या, C नाही याचा आन्सर बघून घ्या. या ठिकाणी असं आपण मार्क नाही करत, D यासारखं आपण मार्क नाही करत. त्याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या. तर जर तुम्हाला सर्कल मार्क करायचं आहे त्याचा आन्सर काय या ठिकाणी B याचा आन्सर आहे. ठीक आहे. तर एकदा डायग्राम पुन्हा बघून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला मार्क करा, सर्कलचा क्वेश्चन तर विचारलं तुम्हाला, तर अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी मार्क करायचं आहे. चला समोर बघूया क्वेश्चन नंबर या ठिकाणी बघून घ्या. तिसरा कुठला विचारला आहे, विच ड्रॉइंग डायमेन्शन इज करेक्ट ॲज पर द स्टँडर्ड ड्रॉइंग प्रॅक्टिस. म्हणजे खालीपैकी कोणतं डायमेन्शन इज करेक्ट बरोबर आहे ॲज पर द स्टँडर्ड ड्रॉइंग प्रॅक्टिस, ते तुम्हाला सांगायचं आहे. तर स्टँडर्ड ड्रॉइंग प्रॅक्टिसनुसार खालची कुठले डायमेन्शन त्या ठिकाणी करेक्ट आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. बघून घ्या ऑप्शन काय काय विचारलेत. तर हा क्वेश्चन विचारला आहे, तर बघून घ्या, हे जर तुमची लाईन असेल तर लाईनच्या वर तुम्हाला त्या ठिकाणी डायमेन्शन पाहिजे. त्याचा आन्सर काय विद्यार्थी A याचा आन्सर आहे. बाकी कुठलाही ऑप्शन असो ते त्याचा आन्सर राहणार नाही, डायरेक्टलीच पहिला ऑप्शन त्या ठिकाणी आहे. समोर बघूया क्वेश्चन काय विचारला आहे. तर क्वेश्चन नंबर 4, आयडेंटिफाय द लाईन B. तर त्या ठिकाणी तुम्हाला लाईन B त्या ठिकाणी ओळखायची आहे कुठली आहे. ठीक आहे. तर डायग्राम बघून घ्या कुठली आहे. त्या ठिकाणी बघून घ्या, हे जे लाईन B आहे AB,
ही लाईन बी आहे. हे लाईन तुम्हाला कुठल्याही त्या ठिकाणी बघायचं आहे. ऑप्शन आहे त्याला बोलतो आपण त्या लाईन बीला डायमेन्शन लाईन. त्याला आपण एक्सटेन्शन लाईन नाही बोलत, लीडर लाईन नाही बोलत किंवा टर्मिनेशन ऑफ डायमेन्शन लाईन त्याला बोलत. त्याला तुम्ही काय म्हणता, डायमेन्शन लाईन तुम्ही त्याला बोलत असता. ठीक आहे, बघून घ्या. हे जो बी आहे ना, हे बी लाईन आहे ना, याला काय म्हणतात ते त्यांना विचारलेलं. चला समोरचा क्वेश्चन नंबर या ठिकाणी बघून घ्या. क्वेश्चन नंबर 5. विच टायटल ब्लॉक पोझिशन इज करेक्ट ॲज स्टँडर्ड प्रॅक्टिस. विच टायटल ब्लॉक त्या ठिकाणी करेक्ट आहे ॲज पर द स्टँडर्ड प्रॅक्टिस, ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. त्याचा आन्सर बघून घ्या. तुम्हाला मी डायग्राम काढायला सांगितलेली, यापैकी कुठलं करेक्ट आहे तर बघून घ्या. ही डायग्राम जी बी वाली आहे ही या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे, बाकी कुठलीही डायग्राम त्या ठिकाणी बरोबर राहणार नाही. हा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला, तर बघून घ्या हे टायटल ब्लॉक त्या ठिकाणी करेक्ट आहे. चला मग समोर क्वेश्चन नंबर 6. आयडेंटिफाय द नेम ऑफ द टूल. या टूलचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. हा काय आहे, कटिंग प्लायर आहे. कॉम्बिनेशनल प्लायर नाही, हा कुठला आहे, कटिंग प्लायर आहे. हॉक बिल्ड शेअर नाही आहे तो, किंवा ॲव्हिएशन शेअर नाही आहे, किंवा डबल कटिंग शेअर त्या ठिकाणी तो नाही आहे. तो काय आहे, कटिंग प्लायर त्या ठिकाणी आहे. चला समोर आता आपल्याला बघायचे एम्प्लॉयी स्किलचे या ठिकाणी किती क्वेश्चन, 25 क्वेश्चन. तर पहिला क्वेश्चन बघून घ्या एम्प्लॉयी स्किलचं काय आहे, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर प्रोनाउन. तर हे जे आहे ना, शी मेड द केक, याच्या ठिकाणी तुम्हाला हे जे रिकामी जागा या ठिकाणी तुम्हाला प्रोनाउन त्या ठिकाणी शोधायचं आहे. चला बघून घ्या. हर सेल्फ, स्वतःसाठी बनवलं. शी मेड अ केक, शी मेड दिस केक हर सेल्फ, स्वतःसाठी बनवलं आहे. हिम सेल्फ आहे का, शी आहे तर त्या ठिकाणी ही मिल का, नाही. माय सेल्फ मिल का, स्वतःचा आई आहे का तिथे, नाही. त्या ठिकाणी एखादी वस्तू आहे का, म्हणून नाही. म्हणून त्या ठिकाणी काय, ती आहे ना, शी आहे ना, म्हणून त्या ठिकाणी हर सेल्फ आहे. समोरचा क्वेश्चन एम्प्लॉयी स्किलचा सेकंड क्वेश्चन कुठला विचारलेला, अ पर्सन विथ अ ग्रोथ माइंडसेट इज ऑलवेज विलिंग टू. ज्या पर्सनचे माइंडसेट हा ग्रोथ किंवा तरक्कीकडे असतो, तर इज ऑलवेज, तो काय करायची इच्छा काय असते हे त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तर तो शांत बसेल का, ग्रोथवाला मेंटॅलिटीवाला माणूस शांत बसेल का, नाही. तो डायरेक्ट रिच होईल का, नाही. तो रिलॅक्स राहील का, नाही. तो काय होईल, ग्रो होईल, चेंज होईल आणि शिकत राहील. हमेशा ग्रो होईल, स्वतःला चेंज करत आणि स्वतः तो काय करेल, शिकत राहील. तर बघून घ्या. क्वेश्चन नंबर 3 काय विचारलेलं या ठिकाणी एम्प्लॉयी स्किलमध्ये, व्हेअर ऑल डिलेटेड फाईल्स विल बी स्टोअर. जे तुमचे डिलीट फाईल करतो आपण कधी ते कुठे स्टोअर असतात तुमचे, डोळे बंद करायचे आन्सर आहे त्या ठिकाणी रिसायकल बिन. ते पर्सनल फोल्डरमध्ये नसतात, ऑफिशियल फोल्डरमध्ये नसतात किंवा सीडीमध्ये नसतात. ते कुठं असतात ते मित्रांनो, रिसायकल बिनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ते चेक करावं लागतं, डिलीट केलेल्या फाईल्स. क्वेश्चन नंबर 4. कम्युनिकेशन दॅट इन्व्हॉल्व द एक्सचेंज इन इन्फॉर्मेशन विदाउट यूज ऑफ वर्ड इज कॉल्ड. असं कम्युनिकेशन दॅट इन्व्हॉल्व चेंजिंग इन्फॉर्मेशन विदाउट वर्ड, काही शब्द न बोलता माहितीला एक दुसऱ्याला सांगणे, त्याला तुम्ही काय बोलणार, ते त्याला तुम्ही काय बोलणार, नॉन व्हर्बल कम्युनिकेशन त्या ठिकाणी बोलतो आपण. त्याला पिक्चरल बोलू का, नाही. व्हर्बलमध्ये बोलून किंवा रायटिंगमध्ये लिहून, पण ते काय आहे, नॉन व्हर्बल आहे. त्या ठिकाणी बोलण्याचा त्या ठिकाणी वापर केला नाही आहे. समोरचा क्वेश्चन नंबर 5. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ गुड ऑफिशियल ॲटिकेट. गुड ऑफिस ॲटिकेट त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचे आहेत. तर काय आहे गुड ऑफिशियल ॲटिकेट, वन शूड ड्रेस फॉर्मली. म्हणजे जर तुम्हाला ऑफिसमध्ये जायचं आहे तर तुम्हाला ऑफिसमध्ये एंट्री करा, तुमचं जे ड्रेस असता पाहिजे तो काय असता, फॉर्मली तुम्ही त्या ठिकाणी ड्रेस घातला पाहिजे. कुठलाही टी शर्ट घालून जायचं असं त्या ठिकाणी नसायला हवं. ठीक आहे, बाकी ऑप्शन बघून घ्या. ऑन द शोल्डर लिटर अदर्स वर्क प्लेस, नाही. ऑन शूड लिटर म्हणजे व्यक्ती को अपने काम के स्थान पर कूड़ा कर डालना चाहिए, नाही. हे त्याचा आन्सर नाही आहे. स्वतःच्या कामावर कूड़ा डालना चाहिए क्या, नाही. एक के पास फॅन्सी मॉल रिंग टोन होना चाहिए, नाही. फॅन्सी मॉल म्हणजे एखाद्या गाण्याची रिंगटोन त्या ठिकाणी असायला पाहिजे का, नाही. जर तुम्ही ऑफिसमध्ये असाल तेव्हा ऑफिसमध्ये ऑलवेज शांत सायलेंट मोडवर त्या ठिकाणी असायला पाहिजे. किंवा बघून घ्या. वन शूड नॉट बी अ पंक्च्युअल टू द वर्क. जो टाईमवर येणार नाही ते असेल का ऑफिसचे ॲटिकेट्स, नाही. तर म्हणून याचं आन्सर काय ठिकाणी ए होतं. चला क्वेश्चन नंबर 6. चूज द करेक्ट रिस्पॉन्स फॉर द गिवन क्वेश्चन. हाऊ हॅव यू बीन. म्हणजे हाऊ हॅव बीन म्हणजे काय आहे, तुम्ही कसे आहात, तुम्ही कसे आहात त्या ठिकाणी जर तुम्हाला कोणाला विचारलं आहे तर ते तुम्हाला काय सांगाल, तो तुम्हाला काय बोलेल, व्हेरी वेल अँड यू. तुम्ही कसे आहात, तुम्ही कुठे होतात किंवा तुम्ही कसे आहात, जर तुम्हाला तुम्ही कारण व्हेरी वेल आहात आणि पण तुम्ही त्याला काय विचाराल, तुम्ही कसे आहात. तर असं त्या ठिकाणी त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही देऊ शकता. क्वेश्चन नंबर 7 बघून घ्या. जेस्चर ब्रिस्क अँड इरेक्ट वॉकिंग शूड. म्हणजे ते जोर सीधा चलनेवाला हावभाव दर्शात आहे. जर तुम्ही धावत तेज चलत असाल आणि जर तुम्ही सरळ त्या ठिकाणी चालले आणि पण तुमची स्पीड आहे, तुम्हाला गती आहे, तर ते काय दाखवते, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स त्या ठिकाणी दाखवते. ठीक आहे, ते तुमच्यामध्ये इन्सिक्युरिटी दाखवते का, नाही. किंवा त्या ठिकाणी डिफेन्सिव्हनेस दाखवते का, नाही. किंवा
बोर्डम दाखवते का नाही ते काय तुमच्या कॉन्फिडन्स आहे म्हणून तुम्ही सरळ चालले, कोणालाही तुम्ही डिस्ट्रॅक्ट न होता, तेच तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं होतं. क्वेश्चन नंबर 8, विच वन इज ॲन एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी म्हणजे काय आहे, जर एखाद्या सेंटेन्समध्ये जर समजा तुम्हाला जर समजा त्या ठिकाणी बघून घ्या, व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस इट इज, जर तुम्हाला जर आश्चर्य झालं असेल त्याला तुम्ही एक्सप्लेनेटरी सेंटेन्स साईन म्हणजे काय आहे त्याचं काय असतं बघा, शेवटी त्याला असं साईन त्या ठिकाणी असतं असं, आणि असं जर तुम्हाला साईन दिसलं ते कुठलंच तुमचं सेंटेन्स मग बेटा एक्सक्लामेटरी सेंटेन्स त्या ठिकाणी असते. फुल स्टॉप असला म्हणजे काय असते की सेंटेन्स संपलं. क्वेश्चन असला म्हणजे क्वेश्चन मार्क आहे, इथे फुल स्टॉप म्हणून याचा आन्सर काय त्या ठिकाणी ए आहे. समोरचा क्वेश्चन, सेम सिच्युएशन पीपल शुड बी ट्रीटेड इन द सेम वे. सेम सिच्युएशन जर प्रत्येकाला जर एक सिच्युएशन आहे समजा, प्रत्येकाला जर तुम्ही सारखे वजन जर वागवत असेल त्याला तुम्ही काय म्हणता मग इक्वॅलिटी असं म्हणतो आपण त्याला. सोसायटी म्हणतो का नाही, बघून घ्या. स्टेटस म्हणतो का त्याला आपण नाही. युनिटी म्हणतो का नाही, त्याला बोलतो आपण इक्वॅलिटी आहे बा असं त्या ठिकाणी आपण म्हणत असतो. समोरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10, विच वन इज द लेटेस्ट अँड इफेक्टिव्ह मिनिंग ऑफ मॉडर्न कम्युनिकेशन. खालीपैकी जे लेटेस्ट आणि इफेक्टिव्ह म्हणजे एकदम प्रोनाउंड एकदम कामात एकदम तरबेज असं जर तुम्हाला कम्युनिकेशन करायचं असेल तर इन्फॉर्मेशनला जर इकडे तिकडे पाठवत असेल तुम्हाला, तुम्ही त्याला कशाने पाठवता, इलेक्ट्रॉनिक ईमेलने पाठवतात. पोस्टलने टाईम लागतो, फॅक्सने टाईम लागतो, मेसेजने किंवा टीव्हीने थोडा टाईम लागतो, बरोबर आहे. पण तुम्हाला लगेच जर पाठवायचं असेल तुम्ही कसं इलेक्ट्रॉनिक मेलचा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी आपण करू शकतो. आणि आन्सर काय त्याचं बी आहे. क्वेश्चन नंबर 11 बघून घ्या काय म्हणते. क्वेश्चन नंबर 11मध्ये काय आहे, व्हॉट इज द डिफॉल्ट नेम ऑफ न्यूली क्रिएटेड फोल्डर इन विंडो. व्हॉट इज द डिफॉल्ट नेम ऑफ, डिफॉल्ट नेम काय आहे न्यूली क्रिएटेड फोल्डरचं हे त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. त्याला तुम्ही काय बोलता, त्याला तुम्ही न्यू फोल्डर त्याला आपण असं म्हणत असतो. ठीक आहे, त्याला आपण बोलतो न्यू फोल्डर. त्याला आपण ओनली फक्त नवीनच म्हणतो का नाही, त्याला फक्त ब्लँक म्हणतो का, त्याला फोल्डर म्हणतो नाही, त्याला तुम्ही काय बोलता न्यू फोल्डर. जे नवीन असेल त्याला तुम्ही काय बोलता न्यू फोल्डर. बघा समोरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 12 काय म्हणतो, NAPS स्टँड फॉर. NAPS काय असतं, नॅशनल अप्रेंटिस. हा लॉंग फॉर्म खूपच महत्त्वाचा आहे, तर ह्या एक्झाममध्ये विचारू शकतात. बघून घ्या NAPSला काय म्हणतो आपण. NAPSला बघून घ्या नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम त्याला आपण म्हणत असतो. ठीक आहे, हे तीनही वरचे ऑप्शन चुकीचे आहेत. समोरचा क्वेश्चन, CPU स्टँड फॉर काय म्हणतो आपण, सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला तुम्ही काय म्हणता त्या ठिकाणी CPU म्हणता. CPUला तुम्ही काय म्हणता, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणता. बाकी आहेत का तीनही ऑप्शन, चारही ऑप्शन त्या ठिकाणी रॉंग आहेत. बाकीचे ऑप्शन, व्हॅल्यू आर. जर एखाद्याला तुम्हाला जर व्हॅल्यू करायचं त्याला काय बोलता तुम्ही, एखाद्याला जर तुम्हाला त्या ठिकाणी जर एखाद्या वर्षाने तुम्हाला व्हॅल्यू आहे तुम्ही त्याला काय करता, बघून घ्या ठिकाणी आन्सर काय याचं, मोटिवेट ओव्हर ॲटिट्यूड अँड ॲक्शन. त्याला आपण काय करतो, त्याच्या ॲक्शनला आपण मोटिवेट करतो किंवा आणि त्याला मोटिवेट ओव्हर आपल्या ॲक्शनला आपण ॲटिट्यूडमध्ये ॲटिट्यूड ठेवतो आणि त्याच्यामध्ये ॲक्शन आपण त्या ठिकाणी दाखवत असतो. हे तुम्हाला या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर, व्हॅल्यूचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी दिला आहे. क्वेश्चन बघा, PIN म्हणजे काय तर पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर, त्याला आपण पिनला बोलत असतो. ठीक आहे, जो तुम्हाला आपला ATMला पिन असतो त्याचा लॉंग फॉर्म काय मग पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर आपण त्याला म्हणतो. विच वन इज 3 P's ऑफ पब्लिक स्पीकिंग. जर तुम्हाला पब्लिक स्पीकिंग करायचं त्या ठिकाणी 3 P's काय असतं ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. तर काय आहे, प्रिपेअर, प्रॅक्टिस आणि परफॉर्म. हे त्या ठिकाणी 3 P आहेत. कुठले 3 P आहेत, 3 P's कुठले कुठले विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या या ठिकाणी. पजेस, प्रेझेंट आणि प्रॅक्टिस आहे का नाही. परफेक्शन, परफॉर्मन्स आणि पेन स्टॅकिंग आहे का नाही. पब्लिश, प्लेझेंट अँड परफेक्ट आहे का नाही. त्याचा आन्सर काय देतो C या क्वेश्चनचा आन्सर आहे. क्वेश्चन समोरचा, क्वेश्चन 17, मनी इन्व्हेस्टेड इन परचेसिंग ऑफ रॉ मटेरियल, पेमेंट ऑफ वेजेस अँड सॅलरीज. ठीक आहे, मनी इन्व्हेस्टेड, जर तुम्ही पैसे त्या ठिकाणी जर इन्व्हेस्ट केले किंवा लावले एखाद्या गोष्टीमध्ये कशासाठी, रॉ मटेरियल विकत घेण्यासाठी, पेमेंट देण्यासाठी, सॅलरी देण्यासाठी, घर समजा रेंट देण्यासाठी एखादा बिझनेस असेल तर त्याला तुम्ही काय म्हणता, तर त्याला तुम्ही काय म्हणता विद्यार्थी, त्याचा आन्सर काय आहे, वर्किंग कॅपिटल आपण त्याला बोलतो. ठीक आहे, कार्यशील पुंजी किंवा वर्किंग कॅपिटल आपण त्याला बोलतो. फिक्स कॅपिटल म्हणत नाही, लॉंग टर्म म्हणत नाही किंवा कॅपिटल निकम त्याला आपण बरं त्याला आपण वर्किंग कॅपिटल म्हणतो. समोरचा क्वेश्चन, विच वन इज द डोंट ऑफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. सूचना सुरक्षा में कौन नहीं आता. सुरक्षा सिक्युरिटी जर तुम्हाला इन्फॉर्मेशन सिक्युरिटी किंवा सुरक्षा सिक्युरिटी तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये कोण येत नाही हे त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तर डोंट म्हणजे कोण त्या ठिकाणी येत नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. डिस्क्लोज पासवर्ड टू एनीवन हे त्या ठिकाणी येत नाही. जर तुम्हाला जर एखादा समजा सिक्युरिटी पिन आहे सगळ्यांना सांगून द्याल का तुम्ही, नाही, हे त्याच्यामध्ये येत नाही म्हणून त्याचं आन्सर हे आहे. ठीक आहे, येत नाही विचारलं तर चारही ऑप्शन काय असतील मग येत असतील म्हणून ते तुमचे आन्सर नाही आहेत. यूज हार्ड गेस पासवर्ड बरोबर आहे, बरोबर आहे, ह्याच्यामध्ये येत नाही. मग सिक्युरिटीमध्ये येते हे. इनक्रिप्ट लॅपटॉप बरोबर आहे, हे सिक्युरिटीमध्ये येते. आणि टेक बॅकअप डेटा हे पण सिक्युरिटीमध्ये, पण कुठलं येत नाही, डिस्क्लोज पासवर्ड टू द एनीवन, कोणाला तुमचा पासवर्ड सांगणं हे चुकीचं आहे म्हणून ते सिक्युरिटी इन्फॉर्मेशनमध्ये येत नाही म्हणून त्याचा आन्सर या ठिकाणी ए आहे.
क्वेश्चन नंबर 19, फर्स्ट इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन स्टार्टेड इन. पहिलं इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन कधी स्टार्ट झालं मी तुम्हाला सांगितलेलं, त्याचं 18व्या सेंचुरीमध्ये स्टार्ट झालं. ठीक आहे, 21मध्ये झालं, 20मध्ये झालं किंवा 19मध्ये झालं, 18व्या सेंचुरीमध्ये स्टार्ट झाला. हा क्वेश्चन कठीण आहे, सोपा नाही आहे. कोणाला वाटायचं की 19मध्ये झालं ते 20मध्ये, पण काय सेंचुरी म्हणजे काय असते की जे चालू आहे ना त्याच्या समोरचं त्या ठिकाणी आपण सांगत असतो. आपण आता समजा 2020मध्ये राहतो तर आपल्याला काय म्हणणार, मग आपण 21व्या सेंचुरीमध्ये जगत आहे. म्हणून जर समजा 18वी सेंचुरीमध्ये काय चालू असेल त्या ठिकाणी ॲक्च्युअलमध्ये 17 चालू असेल, 1700 त्या ठिकाणी चालू, म्हणून आपण त्याला 18वी सेंचुरी म्हणतो. तर म्हणून प्रॉपर रिव्होल्यूशन कधी स्टार्ट झालं आहे, 18th सेंचुरीमध्ये त्या ठिकाणी बघून घ्या चालू झालेलं आहे. समोरचा क्वेश्चन नंबर 20, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ ट्रू. खालीलपैकी कुठलं त्या ठिकाणी बरोबर नाही आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं. ॲज म्हणजे एक त्या ठिकाणी नसेल बरोबर, बाकी सगळे बरोबर असतील, म्हणजे तेच तुमचा आन्सर असेल. आज इच कस्टमर द सेम सेट ऑफ क्वेश्चन, ते त्या ठिकाणी नाही आहे. तर म्हणून तुमचा आन्सर हे आहे. बाकी आन्सर त्या ठिकाणी तुम्ही वाचून घ्या जे त्या ठिकाणी ट्रू असतील, पण खरे असतील, पण ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी नॉट ट्रू विचारलं आहे ना, म्हणून त्या ठिकाणी तो तुमचा आन्सर आहे, नॉट ट्रू विचारला म्हणून. समोरचा क्वेश्चन, व्हॉट इज द शॉर्टकट की फॉर कॉपी कमांड. शॉर्टकट की काय आहे कॉपी कमांडसाठी, Ctrl+C म्हणजे कॉपी, Ctrl+V म्हणजे पेस्ट, म्हणून तुम्हाला कॉपी कमांड विचारलं म्हणजे याचा आन्सर काय आहे, सी. फिल इन द ब्लँक विथ द कम्पॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. तुम्हाला त्या ठिकाणी हे जागा रिकामी जागा भरायची आहे. युअर पेन्सिल इज शार्पर. पेन्सिल काय असते, शार्पर असते ना, दॅन माइन. ब्लंट नाही, ER ज्याला लागलं असेल ते तुमचा आन्सर. ER लागला आहे ना, कम्पॅरेटिव्ह आहे ना, कम्पॅरेटिव्ह असलं म्हणजे ER लागते, तेच तुमच्या ठिकाणी आन्सर आहे. प्रत्येक बाकीच्या उर्वरित ऑप्शनमध्ये त्या ठिकाणी ER नाही आहे, म्हणून ते तुमचा आन्सर नाही आहे. पण ज्याला ER लागला आहे मागून बघा, SHARPER, ते तुमचा आन्सर आहे, त्याच आपण कम्पॅरेटिव्ह म्हणत असतो. क्वेश्चन नंबर 23मध्ये काय विचारलं आहे, धिस इंटेन्शन टू मूव्ह आउट ऑफ समवन्स प्लेस टू अनदर फॉर बेटर जॉब इज कॉल्ड. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जॉबच्या संदर्भात किंवा जॉबसाठी जाणे, त्याला तुम्ही काय म्हणता, मग मायग्रेशन म्हणतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 24, अ प्रोग्राम दॅट इन्फेक्ट द प्रोग्राम. बघून घ्या, प्रोग्राम दॅट इन्फेक्ट अदर प्रोग्राम बाय आयडेंटिफाईंग देम इज कॉल्ड. अ प्रोग्राम दॅट इन्फेक्ट अदर प्रोग्राम बाय आयडेंटिफाईंग देम इज कॉल्ड. असा प्रोग्राम दुसऱ्याला आयडेंटिफाय करून काय करतो, त्याच्यामध्ये इन्फेक्ट करतो, त्याला तुम्ही काय म्हणता, व्हायरस म्हणता. व्हायरस असतं तुमच्या मोबाईलमध्ये, ते काय करतं की एखाद्या समजा कम्प्युटरमध्ये जाऊन तो काय करतो, त्याला स्लो करतो, म्हणून तो त्याला तुम्ही काय म्हणता, व्हायरस. त्याला तुम्ही नोटपॅड म्हणता का नाही, त्याला तुम्ही अँटीव्हायरस म्हणता का नाही, त्याला तुम्ही काय म्हणता, वेब पेज म्हणता का नाही, त्याला तुम्ही काय म्हणता, व्हायरस म्हणतो. समोरचा क्वेश्चन नंबर शेवटचा क्वेश्चन 33चा, व्हॉट अप्रोच इज यूज टू गेन ॲक्सेस टू द फॉरेन मार्केट अँड क्विक प्रमोट अँड ऑर्गनायझेशन. त्याला तुम्ही काय म्हणता, तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. त्याला तुम्ही काय म्हणता, जॉईंट व्हेंचर म्हणता. ठीक आहे. फॉरेन मार्केट दुसऱ्या देशामध्ये जाऊन मार्केटमध्ये काय करता, तिथे जाऊन तुम्ही आपली ओळख वगैरे बनवता, त्या ठिकाणी बिझनेस चालू करता, त्याला तुम्ही काय म्हणता, फॉरेन व्हेंचर म्हणता. त्याला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणतो का आपण, नाही. आपण काय केलं, त्या ठिकाणी धंदा ट्रान्सफर केला, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर केलं आहे का, म्हणून त्याला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणणार का तुम्ही, नाही. त्याला तुम्ही लायसन्सिंग म्हणणार का नाही, त्याला तुम्ही कोलॅबोरेशन म्हणणार का, त्याला तुम्ही काय म्हणणार, जॉईंट व्हेंचर त्याला आपण म्हणतो. त्याचा आन्सर काय, जॉईंट व्हेंचर आहे. तर हे होते 3 सेशन क्वेश्चन पेपर नंबर 4चे. उरलेले 3 सेशन आपण बघितले, याच्यामध्ये वर्कशॉप कॅल्क्युलेशन, ED आणि ES एम्प्लॉयटी स्किल. आपण प्रिव्हियस वाला जो लेक्चर आहे, जे तुम्हाला मी प्लेलिस्टमध्ये टाकला आहे व्हिडिओ, त्याच्यामध्ये मी काय सांगितलेलं, ओनली ट्रेड थेरी सांगितलेला पेपर नंबर 4चा. तर या पेपरमध्ये आपण काय बघितलं, पेपर नंबर 4चे उरलेले 3 सेशन तुम्हाला मी सांगितलेले आहेत. म्हणजे आज आपला पेपर नंबर 4 संपलेला आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गाईज. बाय बाय, सी यू.